जे लोक शाकाहारी आहेत ना त्यांनीही ना रील किंवा हा आपला व्हिडिओ आहे ते सेव्ह करून ठेवा. कारण की ज्यांना मच्छी खायला मिळत नाही किंवा नॉनव्हेज खायला मिळत नाही त्यांना बिना काट्याचा मासा खायचा असेल, तो सुद्धा शाकाहारी, त्याने हा ना ट्राय करा. तर आपण तयार करणार आहोत कच्च्या केळापासून फ्राय असं कच्चं मस्त चवीचं केळी फ्राय. तर काय करायचं, पहिल्यांदा थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं, म्हणजे ना केळसुद्धा काळपट पडत नाही आणि हाताला चिटकत नाही. त्याचा चिक असतो तो हाताला चिटकतो आणि केळी काळ पडते आणि दिसताना जरा विचित्र दिसतं. तर काय करायचं, हे केळीचं पहिलं आहे ते कच्च्याच केळी घ्यायच्या इथं आपण फ्राय करण्यासाठी, म्हणजे गुळचाटसुद्धा लागत नाहीत आणि विशेषतः हे आहे ते कच्च्या केळींना फ्राय व्यवस्थित होतात, पाणी उडत नाही. तर साल काढून घ्यायची. सुरीच्या साह्यानं हातानं काढायचा प्रयत्न केला तर काही झालं नाही. सुरीनं सगळी साल काढून, आणि विशेषतः तेल लावल्यामुळे हे आहे ते केळीना काळे पडल्या नाहीत. बिना तेल लावता आपण केलं की काळपट दिसतात आणि दिसताना थोड्याशा घाण दिसतात. तर आपण ज्या पद्धतीने फ्राय करणार आहोत तशाच पद्धतीनं पातळ असं कट करून घ्यायच्या ह्या केळी, म्हणजे लांबट आकार असा करून घ्यायचा. तर बघू शकता, हे मी पहिले केळं कट करून दाखवलं आहे, दुसरीसुद्धा दाखवत आहे. अगदी मासा असतो ना तसाच खायला चवीला लागतो. म्हणूनच म्हटलं, हे बिना काट्याचा मासा खायचा असेल तर कच्ची केळी फ्राय खाऊन बघा. आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, तळण्याऐवजी आपण अशा कच्च्या केळी, आणि पावसाळ्यामध्ये कच्च्या केळी भेटतात, त्यामुळं ना पहिली रेसिपी पावसाळ्यातील आपली कच्ची केळी फ्राय. ते आता सगळं कट करून घेतल्यानंतर हळद घातली आहे, मीठ घातलं आहे, घरगुती लाल तिखट घातले आहे, कलर येण्यासाठी आणि थोडंसं तिखट लागण्यासाठी लाल काश्मीरची पावडर, धना जिरा पावडर, आणि पहिल्यांदा थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं. आणि छान चमचमीत लागण्यासाठी मी इथं 65चा मसाला वापरला आहे. तुमच्या आवडीचे कोणतेही मसाले असतील तर तरीसुद्धा ह्यामध्ये तुम्ही ॲड केले तर चालेल बरं का. तर इथं घातला आहे 65चा मसाला. आम्ही नॉनव्हेज प्रेमी आहोत आणि 65च्या मसाल्यांना खूप छान चव येते ह्या केळीला बरं का. अगदी नॉनव्हेज खाल्ल्यासारखं फील येतं. तर 65चा मसाला, मीठ, बाकीचे मसाले आहेत ते घातले आहेत, मिक्स करून घ्यायचं. आणि ह्याच्यावर आपण आता झाकण लावून अर्धा तास ठेवायचं. केळी मऊ पडल्या जातात आणि मऊ पडलेल्या केळी सहजरित्या आहेत त्या तळल्या जातात. बघू शकता लवचिक अशा ह्या झाल्या आहेत, अगदी माशासारख्या. तसं म्हटलं केलं तर मॅरिनेशन केलं किंवा भिजत ठेवल्या असं म्हटलं तर चालेल. ह्या मसाल्यामध्ये ह्या केळी सगळ्या काय करायचं, एका प्लेटमध्ये 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर, बेसन पीठ घेतलं आहे, सगळं साहित्य लमसम घेतलं आहे. थोडीशी तब्येत व्यवस्थित नसल्यामुळं जेवण करण्यात मूड नसतानासुद्धा ही मी केळी फ्राय केली आहे. तोंडाला चवसुद्धा लागत नाही. वरण भात आणि ही केळी फ्राय म्हणजे ना आजारी लोकांना किंवा आजारी पडलेल्या माणसांना एक ना स्वर्ग सुखच असतं बरं का. तर ह्या पिठामध्ये छान असं डुबकी मारून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे पीठ लागलं की एकदम क्रंचीपणा येतो. कॉर्नफ्लावर आणि बेसन पीठ इथं घेतलं आहे. यामध्ये तुम्ही रवासुद्धा ॲड केला तरी चालतं. तर मला रवा इथं खायची अजिबात इच्छा नव्हती, त्यामुळे मी इथं कॉर्नफ्लावर बेसन लावून सगळं मिक्स करून हे केळीच्या हे आहेत खाप्या त्या हे आलटीपलटी करून ना पिठामध्ये तव्यामध्ये घालून घेतलं आहे. इथं आपल्याला तळायची काही गरज नाही, फक्त थोडंसं तेल ॲड करून ना आलटीपलटी करून फ्राय करून घ्यायचं. खूप छान चवीला लागतात, क्रंची लागतात. विशेषतः ताज्या असतात तेव्हाच खावा, म्हणजे जेवाय बसणार आहे तेव्हाच तुम्ही इथे तळायला घ्या. थंड पडल्या की मऊ पडतात, कारण की शेवट केळी आहे आणि मऊ पडतेच. तर काय करायचं, आलटीपलटी करून एक 10 मिनटं लो ते मिडियम फ्लेमवर ह्या केळीच्या कापा आहेत त्या फ्राय करून घ्यायच्या. बघू शकताय दिसायला इतक्या छान दिसतात. माझ्या मुलग्याला पटलं नाही, 5 वर्षाचा आहे, आणि त्याला वाटलं की बिना काट्याचा मासाच त्याला खायला दिला आहे. पण तेव्हा त्याला सांगितलं की हे केळीचं केले तर अक्षरशः त्याला आश्चर्य वाटलं. घराकडल्यांना अजिबात पुरलं नाही हे. सगळ्यांनी आवडीनं खाल्लं, आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये असल्या गोष्टी खायला खूप आवडतात. तर बघू शकता वर थोडंसं गार्निश करायचं, लिंबू पिळून घ्यायचा, आणि थोडंसं पीठ न लावता मी इथं फ्राय करून घेतलं आहे. अगदी 65सारखं दिसत आहे. पीठ न लावल्यामुळं तुम्ही पीठ लावा किंवा अगर नाही लावा, चव मात्र एक नंबरच लागते. नक्की अशा पद्धतीने ट्राय करा आणि केल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.